इथेही जर तेजश्री ताईंसारखा एक असा उमेदवार की ज्याला स्वप्न कशी पाहायची कळतात, ती पूर्ण कशी करायची ही समजतात, तशा पद्धतीचं त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे, अशा पद्धतीचा जर नगराध्यक्ष मिळाला तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकतो। खऱ्या अर्थानं बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे ज्यावेळी आपलं सरकार पुन्हा आलं त्यावेळी अनेक लोक म्हणायचे आता यांचं सरकार आलं, आता भाजपला 137 जागा मिळाल्या, आता यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काही कारण नाही, आता हे भाजपवाले पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार। 1 वर्ष होऊन गेलं, लाडक्या बहिणींनो योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत देवाभाऊ आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। पण तेजश्री ताई, तुम्हाला माझी विनंती आहे, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे, त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, माझ्या लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी बनवा। आता मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम दिलाय आणि आपण या 2 वर्षामध्ये 50 लाख बहिणींना लखपती दीदी केलाय। आता 1 कोटी बहिणी करणार आहोत, त्याच्यामध्ये माझ्या अंबरनाथच्या किती बहिणी असणार हे तुमच्यावर अवलंबून आहे। तुम्ही कार्यक्रम जर योग्य राबवला तर माझ्या अंबरनाथच्या बहिणी या पहिल्या क्रमांकावर असतील आणि सगळ्यात जास्त माझ्या लखपती दीदी या माझ्या अंबरनाथ मध्ये असतील, ही जबाबदारी मी तुमच्यावर देतोय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, पारदर्शी कारभार आणायचा आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही, कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही, तर एक प्रकारे पारदर्शीपणे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्याला 20 तारखेला फार विचार करायचा नाही आहे, 20 तारखेला कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे। आणि केवळ नगराध्यक्ष पदाकरता नाही तर नगरसेवक देखील आपले जे आहेत, नाहीतर नगराध्यक्ष निवडून आणायला नगरसेवक दिले नाही तर ताईला लोक कामच करू देणार नाहीत। त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे सगळे आपले निवडून आणायचे आहेत। तुम्ही बाकी काही काळजी करू नका, मी तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 20 तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।